हॅलो फ्रेंड्स, बऱ्याचदा मी तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन शेअर केलं आहे. काय रोज स्कूलला जातो, टिफिनला काय घेऊन जातो, आमचा ब्रेकफास्ट, माझी कामं. हे तर एक छोटासा पार्ट आहे आपल्या पूर्ण दिवसाचा. खरं तर आपल्याला संध्याकाळी पण तितकंच काम असतं किंवा त्याच्यापेक्षा जास्तच काम असतं. म्हणजे सगळेच त्या गोष्टीसाठी रिलेट करतील. कारण की सकाळी तर आपण बरीच कामं करतो, पण संध्याकाळी जी छोटी मोठी कामं असतात जी आपल्याला दुसऱ्या दिवशीसाठी प्रिपेअर करायची असतात ती कामं आपण करत असतो. कपड्यांच्या घडी घालणं, कपाट आवरणं. तर कायरोला सुट्टी होती तर कपाट आवरायची, माझे तिन्ही पण कपाट आवरायचं बाकी होतं. कारण तो स्कूल स्टार्ट झाल्यानंतरच मी ते आवरणार होते. कारण तो असेल ना अजिबात आवरू देत नाही, मध्ये मध्ये करत असतो. जे काही कपडे मी धुतले होते, वाळले होते छान, तर मी कपड्यांच्या घड्या करून ठेवल्या. कायरव इथे लॉकसोबत खेळत होता, गॅलरीचं लॉक खोलून दिलं होतं. बाकीची कपडे घडी केली. मग माझी कपडे का घडी करत नाही आहेस म्हणून कपाटातले कपडे काढून मला घडी करायला दिले. बघा, कायरवचा उद्योग इतका असतो ना की काय सांगायचं तुम्हाला. खायला ज्या गव्हाच्या लाह्या दिल्या होत्या त्याही त्यांनी गॅलरीमध्ये टाकून दिल्या होत्या. त्याला मी कसंबसं ओरडून खाली पाठवलं. बाकीचं जे काही स्टँड वगैरे होतं ते व्यवस्थित ठेवून दिलं. आणि वॉशरूम क्लीन करणं, बेसिन क्लीन करणं हे मी आदल्या दिवशीच करत असते. कारण दुसऱ्या दिवशी मग सकाळी उठल्यानंतर आपल्याला ते फ्रेश दिसत असतं. ते सगळं म्हणजे क्लीन असेल ना तर आपल्यालाही फ्रेश फील होतं. दिवसभर यूज करायचं आणि रात्री परत मग मी ते क्लीन करते. मी वरती काम करत होते, कायरव खाली टी व्ही बघत होता. पण त्याचं चालू होतं की बाहेर खेळायला जायचं आहे. मग थोड्या वेळासाठी त्याला बाहेर खेळायला घेऊन गेले होते. उद्या पण सुट्टीच आहे त्याला, त्याच्यामुळं बाहेर गेल्यानंतर पण ना त्याचं असं चालू असतं की घरात जायचं आहे, घरात असेल तर बाहेर जायचं आहे. मग थोडंसं खेळून घरात घेऊन आले त्याला आणि मी स्वयंपाकाची तयारी करायला लागले. तोपर्यंत मम्मीनी मस्त अगरबत्ती वगैरे पण लावली होती, देवपूजा केली होती. डाळ भात करायचा होता मला. ते लोक खेळत होते म्हणून म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा. डाळ भाताचा कुकर लावला, डाळ शिजायला टाकून दिली. मुगाची डाळ बनवायची होती आज, कारण कालच खिचडी खाल्ली होती तुरीच्या डाळीची. म्हटलं आज मुगाची डाळ बनवावी. आणि जी काही भांडी थोडीफार धुवायची असतात, घासायला न ठेवता स्वच्छ पाण्याने धुवून पण म्हणजे स्वयंपाक करता करताच मी ते करून घेत असते. म्हणजे जास्त लोड नाही येत सगळी भांडी धुताना. शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत म्हटलं जिरा पाणी बनवून घ्यावं. जेवायच्या अगोदर मी घेत असते ते. तर एक चमचा जिरा ग्लासमध्ये टाकून त्याच्यात गरम पाणी टाकून तसंच ठेवून द्यायचं. आणि 1-2 मिनटांनी मी ते पीत असते. स्वयंपाक वगैरे झाला होता, जेवण वगैरे केलं. त्यानंतर बाहेर थोडासा वॉक केला. खूप जास्त थंडी पडली आता.